नाशिकमध्ये कांदा दर घसरल्यानंतर आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलंय। बाजार समित्यांना तातडीच्या सूचना देत नाफेड खरेदी केंद्राची माहिती आणि दररोजचे कांदा दर स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले। नाफेड आणि त्यांच्या संस्थांना थेट खुल्या बाजारात उतरवून खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आले असून बाजार समित्यांनी त्याची तात्काळ नोंदणी करण्यास सांगितलं। शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारात स्पर्धात्मक बोली तयार व्हावी यासाठी विशेष सहाय्य समिती ही सक्रिय करण्यात येणार आहे। या सगळ्या कारवाईचा अहवाल पुढील 48 तासात जिल्हा प्रशासनाला सादर करावा लागणार आहे। डिझेल तुटवड्याचा बाजार समितीला फटका बसलाय। शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रक मिळत नाहीये। सोमवारपासून लासलगावमध्ये लिलाव बेमुदत बंद आहे। व्यापारी संघटनेचं प्रशासनाला पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। कांदा धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी कळवलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर डिझेल पेट्रोलची उपलब्धता नाही आणि त्यामुळं ट्रान्सपोर्टेशनसाठी परराज्यात पाठवण्यास ट्रक उपलब्धता होत नाहीये। आणि याच कारणामुळं जर आपला कांदा घेतलेला कांदा असेल, कडधान्य असेल, हे घेऊन आणि त्याची सप्लाय चेन अतिशय थांबलेली, तर यासाठी सरकारने आम्ही त्या संदर्भात बाजार समितीला पत्रव्यवहार केलेला आहे का जर वेळेवर आम्हाला ट्रका मिळणार नसेल तर आम्ही लिलावाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही।